आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। आंबेजोगाई तालुक्याला मुसळधार पाऊस व अवकाळी गारपिटीने झोडपले। बुधवार दिनांक 1 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि अवकाळी पावसाने अचानक 1 तास हजेरी लावली। तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारा पडल्याने गहू आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली। आधीच शेतमालाला समाधानकारक बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झालेत। त्यातच अवकाळी पावसाच्या संकटामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिक भर पडली। दिवसभर कडक ऊन पडले असताना दुपारनंतर अचानक वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला आणि काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली। या अवकाळीने गहू, ज्वारी तसेच शेतात काढून ठेवलेल्या कांद्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। काही भागात गारांचा मोठ्या प्रमाणात वर्षाव झाल्याने पिकांचे नुकसान होण्याची शक्यता अधिक वाढली आहे। अनेक शेतकऱ्यांनी गहू, ज्वारी, कांदा काढून शेतात साठवलाय, मात्र अचानक पडलेल्या पावसाने हा कांदा भिजू नये म्हणून शेतकरी प्लास्टिकच्या आच्छादनासाठी धावपळ करताना दिसले। आंबा या फळाचे वादळी वाऱ्याने नुकसान झाले। या परिस्थितीत शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे। दरम्यान ढगाळ वातावरण कायम असल्याने शेतकरी चिंतेत असून पुढील काही दिवस हवामान कसे राहील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पिकांची काढणी, साठवणुकीची लगबग सध्या मार्च महिना संपला असून एप्रिल महिना कडक उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे। तापमानात वाढ होत असताना पिकांची काढणी व साठवणुकीची लगबग शेतकऱ्यांकडून सुरू आहे। असे निर्णायक काळात आंबेजोगाई तालुक्यात अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत। काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहत असून तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारा पडल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले। आंबेजोगाई तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळाने अनेक ठिकाणी घराची पत्रे उडाली आहेत। अनेक झाडे उन्मळून पडली, प्रमाणावर नुकसान झाले आहे। प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे। आंबेजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे काल 5 वाजल्यापासून पहाटेच्या 4 वाजेपर्यंत होत आलेल्या अवकाळी पावसाने अनेक शेतांमध्ये पाणी साचले। तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली, तसेच फांद्याही रस्त्यावर पडल्या। तरी शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक महेंद्र गोदाम।